त्या कार्यक्रमात येऊन आपण काय बोललो की प्रोटोकॉल संस्कृती पण काय माझे कोणाला आग्रह केला तुमच्या तालुक्यात कधी तुम्ही आलो पाहिजे आणि जरी बरोबर असलो तेव्हा समितीचे सदस्य म्हणून मी आलेलो मी भारतीय काँग्रेस समितीचा सचिव म्हणून बोलत नाही तर एक वेळेला मला करून बोलतोय आपण काय निर्णय घेतले आपण त्यांच्या पाठीमध्ये सांगितले की पश्चिम महाराष्ट्राला भेदभाव संपतो आहे पण जी मैदानं होती ती मैदानातील स्थानिक ज्या तालुक्यात मैदान होतंय त्या मैदानाचा आयोजक आणि तिथली तालुका कमिटी यांच्यावर निर्णय घ्या त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्राच्या आयोजकांनी आणि तालुका कमिटीने तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचे की मैदान बालिकांनी द्यायचं अमुकांचं घ्यायचं हा सर्वस्वी निर्णय तुमचा नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्र पंडितांचा समालोचन समालोचन करतो आधीच्या गोष्टी चांगल्या म्हणून गेला नोंदणी कधी करणार सांगा नोंदणीची तारीख ठरवा तुम्हाला 4 वर्षात हेच कळलं नाही नोंदणी कधी करणार कधी नाही पुन्हा तर तुम्ही कशाचं पुढे काम करणार संघटनेचं अरे ज्या दिवशी संघटना स्थापन झाली त्या दिवशी तालुका कमिट्या स्थापन झाल्या त्या दिवशी प्रत्येक तालुक्याला सांगितलं होतं तुमच्या तालुक्यातील महिलांनी नावाची नोंदणी करा ती लिस्ट महिलांना जमा करा त्यांचे पैसे महिलांना जमा करा जर तुमचे पैसे माझ्याकडे आलेले नको माझ्याकडे आले तर तुम्ही कशाचे करणार जर तुमची नावं माझ्याकडे पोहोचली तर नोंदणी करणार कशाची मी ह्या गोष्टी गेली 2 वर्ष मी तुम्हाला 4 वेळा सांगितल्या तुमची लिस्ट माझ्याकडे द्या पैसे माझ्याकडे द्या मुळशीला हे आमचं ऐकलं सगळीकडे द्या मुळशीला काय कोरोना आहे किंवा पाटण आहे अशा 3-4 तालुक्यांचे पैसे माझ्याकडे वारंवार सांगितले जाईल तुम्ही सांगायला सर्व त्यांची नोंदणी करतो नंतर त्यांची करतो काय होतं एका गोष्टीवर चर्चा केली करावं परवाच्या तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं 30 तारखेला आज पण एकच होतो रजिन 30 तारखेला सगळ्या कमिटीचे पैसे आणि लिस्ट माझ्याकडे जमा झाली त्याच तुमची नोंदणी केली नाही जो तालुका कमिटीचा सदस्य खजिनदार किंवा अध्यक्ष जमा करणार नाही त्या तालुक्याची नोंदणी होणार नाही दुसरा मुद्दा खरेदी विक्रीचा खरेदी विक्रीबाबत आमच्या आंदोलनाने सांगितलं इतरांनी सांगितलं संदीप पायवाळे मुंबईचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं खरेदी विक्री चालू राहू द्या 100% मान्य खरेदी विक्री चालू राहू द्या आज सकाळी चर्चेसोबत आमचा उपस्थित झाला काही जणांनी सांगितलं इथला स्थानिकचा पैसा किंवा इथला जो माणूस खरेदी विक्री करतो त्याची किंमत आवाज होईल तो 10 लाखाचा बैल 50 लाख किंमत सांगतो म्हणून आम्ही तुमच्या माणसाला खरेदी करतो मला मान्य कदाचित आमचा बैलगाडा किंवा आमचा इथला शेतकरी जास्त किंमत सांगत असेल पण खरेदी करणाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या खरेदीला त्याच्यावर तपासून बघा त्याची किती टक्के बैल मिळाली 70 लाख 80 लाख 60 लाख 50 लाख 6 महिन्यात तुम्ही गेले 30-40 वर्ष घाटावरची बैल 4 वर्षापूर्वी तुम्ही खरेदी केली पण ती बैल 10 वर्ष पळाली आणि यांची बैल 1 वर्ष पळताना यांच्यासाठी आम्हाला की खरेदी विक्री करताना कोणी लोकांच्या हाती पाहिजे तुम्हाला पण तो बैल लोकांना जमिनी नाही थोडंसं काहीतरी
परवा दिवशी मीटिंग झाली. अन्याय विरुद्ध आंदोलन, अन्याय विरुद्ध आंदोलन. विलास पैलवान लय शिवाय देतो, विलास पैलवान लय बरोबर होतो, विलास पैलवान अन्याय करतो. अरे आज इथं बसणारा एक हजार पैलवान मालक कोणाच्या सांगण्यावर उडाला नाही. ह्या विलास पैलवानच्या नावावर ह्या समितीच्या नावावर ज्याच्या वन्य झालं तरी आपल्याला एक माणूस पुढे येऊन कामाची मोजमावती आम्ही कधी मीटिंग समोर तुम्हाला मीटिंग आम्हाला बोलावण्याची गरज नाही. आम्ही आमचं काम करतोय. राहिला विषय सात जणांची संघटना आमच्या उमेदवाराला गेले, आमच्या मंडळाला गेले, आमच्या हिंदू पदाधिकारी गेले. त्यांना बापूला वगैरे तुम्ही अरे हाडाची माणसं संघटनेची की या संघटनेपासून फुटणार आहेत का? अरे ह्याचं नाव असं नसतो ही वैज्ञानिक क्षेत्रासाठी काम करणारी माणसे. काही जणांनी मुद्दा उपस्थित केला, मी अमुक अमुक तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि विलासनगरमध्ये आमचा फोन चालला नाही. अरे तुझ्या उपाध्यक्षाला माझ्या सदस्याचा फोन घेऊन त्याला निर्णय दिल्यानंतर तुझा फोन दुसऱ्याची गरज होती का? त्या एका माणसानं आपल्या संघटनेची आज्ञा सोडली. हे कोणाला माहित होतं? संघटनेत 7 जण मी एका सही करायची होती म्हणून त्याला घेऊन गेलो माझ्याबरोबर. त्याला मला एक 7 जण ही त्याला फोडली आणि आपल्या विसर्जन निर्माण करण्याची प्रेरणा त्या पटकनच्या चालू अध्यक्ष केवळ 2 वर्ष झाले. आता आयन आहे 75 आयन आहे 2 वर्ष झाले संघटनेला माहिती होता. आयनकडून 10,000 7,000 5,000 पावली त्यांनी सुरू केली. मात्र विचारले त्यांना तुम्ही कुणाच्या देशात हे परीक्षा सुरू केले आणि त्या परीक्षाचा हिशोब मागितल्यानंतर तुम्ही ह्या संघटनेने फोपाडायचं काम केलं. हे आधी सांगितलं नागरिक म्हणून त्या लोकांनी केले. ते पैसे ठराविक पक्षाने वाटून गेले होते. त्यानंतर ऑब्जेक्शनचे पैसे वाटून गेले होते आणि त्या पैशाचा हिशोब मागितला म्हणून हे आता चलायला लागलं होतं. म्हणजे लोक काय करायचे हे लक्षात घ्या. त्याचबरोबर एका व्यक्तीनं फार मोठ्या व्यक्तीवर उभा केले. एखादा अंधार असला असतो त्याला त्या आईने मारून टाकला म्हणजे आई शाबूत असती. आता 5 वर्षापूर्वीच पण घेतला होता म्हणून घेतला नाही. अरे तुम्ही स्पष्ट सांगा मी हे केलं माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो. तुम्ही सांगा विलास पडवून थांबा, विलास पडवून 2 मिनिटात थांबणार. पण ह्या डोक्याला आयले सांगितलं तर विलास पडवून थांबला पाहिजे. विलास पडवून थांबत नाही, जबाबदार थांबत नाही. हे रामायण मला ह्यातून आम्हाला करायचं नाही आणि महाभारताचं दोन क्षेत्र झालं आणि आपल्याला अवघडची माहिती आहे. हे रामायण आहे आणि शेवया बाबाचा प्रभू राम आहे. प्रभू राम आहे शेवया बाबाचा. त्या प्रभू रामाला त्याच्या युगात रामायणात 14 वर्षाचा होता. ह्या शेवया बाबाला 8 ते 9 वर्ष लागला. त्यानंतर हिच्या आपलं पक्ष म्हणजे त्या शेवटला आणि हे मी का सांगतोय शेवट्याला असतील तर आम्ही इथं पुण्याला असो आनंदाला असो आनंदाला असो आनंदाला असो किंवा शेवट्याला आमचा प्रोग्राम आहे. तो इथं असला नसला त्याच्या छत्रपतीला आणि आम्ही काम करू. पण जर शेवट्याला थांबला तर आम्ही संघटनेला सगळे थांबलो. एवढं तुम्हाला सांगतो. आज बोलले
सांगितल्यासारखं बरोबर आहे, पण वेळेअभावी काही गोष्टींना आपण होतो. कोणाच्या आपण सगळ्यांचा निकाल आणि हे सगळ्यांना महत्वाचा मुद्दा या युवा संघटनेचा. ही युवा संघटना कुठली दुसरी तिसरी संघटना नसून शेवट आव्हानाने मला सांगितलं होतं की एक भीती तयार करा. ती भीती ह्या संघटनेची ह्या भारतीय संघटनेची भीती युवकांना घेऊन तयार केली. हे युवक दादाजी संघटनेच्या विरोधात होते. आजही आम्ही दिला नाही जी काही संघटना निवडली त्याच्याबरोबर आम्ही आहोत. पण उद्या मी आता यासाठी मंडळीला मी ठाकल्यानंतर या क्षेत्रावर पुन्हा व्यवस्थित चालवण्यासाठी काही युवा संघटनेची गरज आहे. त्यामुळे यांच्या कोणी प्रत्येकावर असतील तर ते कमिटीला करूनच्या तुम्ही सर्वजणी आणि आपल्या प्रभूश्री नावाला विनंती केली. मी नक्की सांगतो येत्या 10 दिवसात पुढच्या 9 तारखेपर्यंत जे मैदानाच्या धावधावाने येते त्या 9 तारखेच्या धावत आपण आणि काही पद्धती करायचा